सध्या राज्यात राजकीय भूकंप सुरू असताना सांगोल्याच्या आमदाराचा एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर चांगलाच फेमस होत आहे। गुवाहाटीमध्ये असल्याने शहाजी बाबू पाटील यांचा तो डायलॉग काय ते हॉटेल काय ते डोंगर काय ते हॉटेल समद ओके आहे बघा, या डायलॉगने राज्यभर धुमाकूळ घातला असताना पुण्यात ही त्याचप्रमाणे एका रिक्षा चालकाने बनवलेल्या रिक्षाकडे पाहिल्यावर असेच म्हणावेसे वाटत आहे। काय ती रिक्षा, काय ती सीट, काय तो कूलर, काय ती स्क्रीन, काय तो फ्रीज समद ओके आहे असंच म्हणावंसं वाटतं। पुण्यातल्या सहकारी नगर येथे राहणारा इरफान शेख यांनी पुण्याची सुंदरी रिक्षा बनवली आहे। ही रिक्षा बनवताना त्यांनी बायकोवर एवढा खर्च केला नाही तेवढा खर्च या रिक्षावर केला आहे। तब्बल 12 लाखहून अधिक खर्च या रिक्षामध्ये इरफान यांनी केलेला आहे। ज्या सुविधा मोठमोठ्या वाहनामध्ये असतात त्या सुविधा या रिक्षामध्ये आहेत। आकर्षक अशी रिक्षाची बाहेर सजावट, आतमध्ये LED स्क्रीन, छोटा फ्रीज, कूलर, आकर्षक अशी लाइटिंग, 2 झुंबर, मेडिकल बॉक्स आणि BMW ची बैठक व्यवस्था अशा पद्धतीने इरफान यांनी यात व्यवस्था केली आहे। पुणे शहरात अशा प्रकारची आगळीवेगळी जुगाड रिक्षा बनवण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे। शेख हे मूळचे पुण्याचेच असून एक छंद म्हणून रिक्षा चालवण्याचं काम ते करतात। मला आवड असल्याने मी हा रिक्षा बनवला आहे। ही रिक्षा बनवण्यामागचं एक उद्देश आहे की रिक्षात ग्राहक बसताना त्यांना बसण्यासाठी शीट चांगल्या पद्धतीचे बनवणे अपेक्षित आहे। आपल्या रिक्षात माणूस एकदा बसला की त्याने पुन्हा जाण्यासाठी आपलीच रिक्षा मागवली पाहिजे। तसेच अंध आणि अपंगांना या माध्यमातून मोफत सेवा देण्याचा या मागचा उद्देश आहे असं देखील यावेळी इरफान यांनी सांगितलंय। पुणे, पिंपरी, चिंचवड आणि सातारा भागातून सेवा देण्याचे काम शेख करीत आहे। याशिवाय मोठ्या घरामध्ये जसे आपण वर झुंबर लावतो तसे झुंबर या रिक्षात देखील लावण्यात आले आहे। तसेच रात्रीच्या वेळी ही रिक्षा अतिशय आकर्षक लाइटिंगमुळे सुंदर दिसते। प्रवाशांनाही वाटेल की आपण कशातून प्रवास करतो ते। त्यांनी बनवलेल्या या रिक्षात भाडे देखील जास्त नाही, इतर रिक्षांना देतो तेवढेच भाडे ते आकारतात। अनेक स्पर्धेत या पुण्याच्या सुंदरीने नंबर पटकावले आहेत। नेमकं काय कारण आहे आणि यातून नागरिकांना कसा फायदा होतो? मला एक छंद होता की माझी बी एक अशी रिक्षा असावी, नाही का। त्या प्रकारे माझ्या लोकांनी रिक्षात जाता येता रिक्षात बघून चेक करून नाव सांगावी की बाबा ही अशी अति सुंदर रिक्षा कधी पाहिजे। या मॉडिफिकेशन मागे एक कारण असं आहे की बसण्याचं जे सिस्टीम आहे लोकांना आवडेल, गाडी आवडेल, लोकांना पडते परिस्थितीनुसार अंध अपंगांसाठी जी काही सेवा द्यावी लागते ते मोफत सेवा केली ती वायफाय आता ज्या सिस्टीमनुसार वायफाय चालू करून दिलेली आहे त्यानुसार AC काम आहे, कूलरचं येते, वायफाय निघाल्यानंतर त्याला फ्रीज वगैरे सगळं काय सिस्टीम दिलेली आहे। आणि पुण्यात आणि साताऱ्यात माझी गाडी पूर्ण सुंदरमध्ये 1 नंबर आली आहे आणि त्याच्यात तिथण्यामागचं कारण म्हणजे आम्हाला शौक असल्यामुळं आम्ही काम करतो। आमचे वेल्डर आहेत, त्यांचे मालक जे तौफिक आणि आतिक वेल्डर आहेत, हे गाडीच्या मागचे फार मोठे मालक आहेत। त्यांना ते डिनरसाठी बनवण्याचं कारण म्हणजे त्यांचा उपयोग होता।